आता हे जे आहेत ते ठेवणार आहे मी इथे, जेणेकरून ह्या वाटेवर उजेड राहील कायम. अंधार मग असे पडला नव्हता प्रॉपर. आणि हे थोडे खांबावरती ठेवले ना, 5 जास्त उंचीवर नको, 5 फूट ठीक आहे. हार्डली 5 ते 6 फूट प्रॉपरली उजेड देतात. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? झोपेतनं सुटून बाहेर आले. मस्त वातावरण झालं आहे, ऊन पण नाही आहे आज बऱ्यापैकी. अजून आवरलं पण नाही, आंघोळ वगैरे काहीच नाही झाली. उठलो तोच बाहेर आलो. चला आता आवरून घेऊया, मस्त की फ्रेश वगैरे होऊया, नाश्ता वगैरे करून मग भेटू तुम्हाला. हे आज पण आले ना, त्याच्यामुळे राहिलं आहे सगळं असंच. कधी येतात तर काय माहिती, उद्या तरी आली पाहिजे ते, कारण ती अडचण बघून बघून मला कंटाळा आला आहे. आज संध्याकाळी बघू, थोडं झाडांचं कटिंग आहे, चिकूचं, थोडं पेरूचं वगैरे सगळं कटिंग आहे, ते कटिंग करून घेणार. आणि कढीपत्ता कटिंग करून टाकायचा आहे, कारण काय आलं आहे, सगळी झुडपं वाढलीत आणि खाली खूप अडचण झाली त्याच्यामुळे. आणि आज सगळ्याला पेंट करून घेणार या, म्हणजे याचे पोल आणलेत म्हणजे ते तयार करायचेत. त्याला वर प्लेट थोडीशी करून मग तयार करेल. 5-5 फुटाचे आणलेत, त्याच्यावर ते प्लेट करून बसून करता येईल ते. आज भांड्यांचा पसारा पडलाय तसंच. आईसाठी पाणी ठेवूया. भांडी घासायची राहिली, रात्री घातलीच नव्हती, कंटाळा आलेला, तो आता घासायला पाहिजे. आज पाणी बाहेर नाही तापवलं, आज इथेच तापवणार, कारण कंटाळा आला तर बाहेर जायचं, सगळं आवरायचं पण आहे, त्यामुळे आता नाही इथंच आवडणार. चला आता पटापट आवडतं, फ्रेश करून कॉल करतो. आईला आंघोळ वगैरे घालायची, लेट होणार आज. चला आता बरीचशी कामं झालेली आहेत, आंघोळ वगैरे, पूजा वगैरे सगळं आटपलं आहे. आणि आता निवांत जरा जेवणाचं बघूया. कंटाळा आला आज, कंटाळा म्हणण्यापेक्षा वातावरणाने कंटाळा आला आज. सकाळपासून असं खूप घट्ट थंड थंड वातावरणाच्या ना, असं मोडदूस मारून झोपावं. काल मी ना यातले 2 लॅम्प आणले, पण विचार केला की याच्यातून ब्राईटनेस थोडा कमी पडतो बाहेर, तर म्हटलं प्लेन ग्लासवाले घ्यावे, जेणेकरून ब्राईटनेस जास्त येईल. म्हणजे प्लेन ग्लासवाले आहेत ते इथे लावेन जवळ, आणि हे जे आहेत ते साईडला कॉर्नरला लावेन. तर आज बघूया, शक्य झालं आज तर आज त्या पोलला वेल्डिंग करून कलर करून ठेवेन, नंतर त्याला स्पॉट मारून मग स्क्रू लावून घेईन. नंतर मला ना याच्यात बसणारा वॉशर पाहिजे, म्हणजे या साईजचा, हे जे स्क्रूचे आहेत ना होल, तेवढ्या साईजचं मला वॉशर पाहिजे. मग तो वॉशर मी त्या पाईपवर वेल्ड करून बसवेन, आणि मग त्याच्यावरती हा लॅम्प असा फिट करेन, असा विचार माझा चालला आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की 2 इंची पाईप याच्या आतमध्ये पूर्ण जातो, म्हणजे इथे आतमध्ये पूर्ण जातो, तर तसाही बसवता येऊ शकतो. हे काढून, म्हणजे हे इथून हे निघतं, तर हे काढून बसवता येऊ शकतो. हा स्क्रू काढला की आतमध्ये बसवू शकतो, तसंही करता येऊ शकतं. बघूया, दोघांपैकी एक जुगाड काय होईल तो करणार. आणि हे बघा, आतमध्ये रेड लाईट पेटते, याचा अर्थ ह्या डिम लाईटमध्ये सुद्धा हा चार्ज होतोय चांगल्यापैकी. आणि काय माहीत, पण 2 दिवस झाले लिकेज बंद झालं आहे इथलं. फक्त तिथलं लिकेज आहे, इथलं लिकेज ऑटोमॅटिकली बंद झालं आहे. पाणी यायचं इथनं बंद झालं आहे, ते तिथलं लिकेज फक्त आहे एक चालू. हे लिकेज इथलं बंद झालं आहे ऑटोमॅटिकली.
आणि हे भाऊ आता आलेत. बाकी ठिकाणचं पाणी कमी झालं आहे, तर हे आता शेट इकडे यायला लागलेत. आई इथे आतमध्ये मासे आहेतच. आणि आता बऱ्यापैकी शेवाळा तयार झाला, त्याच्यामुळे मासे व्यवस्थित राहिलेत आतमध्ये. आईने आंघोळ केली आणि काय केलं, देवाकडे बसून आरती म्हटली आणि काय केलं, पुस्तक वाचलं. बरीच कामं करून झालेली आहेत आज. आतापासून कारणं द्यायची नाहीत, आता रोजच्या रोज हेच करायचं, कळलं का? नाही आता कारणं नाही द्यायची, आता कारणं द्यायचे दिवस गेले. आता तुझं टाइम टेबल माझ्याकडे आहे, माझी कामं झालेली आहेत आता सगळी, कळलं? तयार आहे, चला जेवण घेऊया. सगळं एकच बनवलं मिक्सर, म्हणजे भाजी वेगळी घ्यायची गरज नाही. आज काम करणार होतो पण लाईट गेली. आता लाईट यायची वाट बघायची. आणि पाऊस तर भरपूर लागतो, मस्त झोप लागेल आज. मस्त जेवण झालं. इकडे आपली RX आहे आणि औरंगाबाद आहे. RX म्हणजे माझ्या बाबांची आहे, तिला बनवून वगैरे घेतली. आज पावसाने चांगलाच जोर धरला. काय खरं नाही, मजबूत आहे पावसात. हे तर पूर्ण भरलं. मला तर लिकेज काढायचं आहे, पण जोपर्यंत ऊन पडत नाही तोपर्यंत लिकेज काढायला मिळणार नाही आहे. तोपर्यंत ठेवायचं भरून, कारण ते रिकामी करून ठेवलं पण ते खराब होणार. लॉनला खत घातले पण पाणी भरपूर झालं आता लॉनमध्ये. खत सगळं खाली गेलं असणार होतं. बारीक बारीक पाऊस लागला तर काय वाटत नाही, राहतं सगळं तिथेच. आता हे बघा, हे बऱ्यापैकी या लॉनने ग्रीप पकडले. बघू शकता इथे बऱ्यापैकी तिथे पसरत चाललं आहे. हे बघा, ही लाईन तर आता बऱ्यापैकी कवर केली. केसच नंतर कवर करतं आणि मग हे पूर्ण पॅक होऊन जाईल. ह्या लॉनला ना पाणी कमी लागतं, नाही तर पावसात पसरणार नाही. पण थोडा उन्हाळा म्हणजे पाऊस कमी झाला ना की पटापट वाढून कवर होईल. जेवढं जास्त ऊन पडेल ना तेवढं जास्त ग्रोथ आहे याची. आणि हे बघा, काय खरं नाही पावसाचं. आज ना जरासं ते सीताफळाचं झाड आहे, ते वाकडं तिकडे वाढलं आहे आणि त्याला शेप पण नाही आहे. त्याच्यामुळे त्याला फुलं पण येत नाहीत, बहरत पण नाही आहे. ते आता थोडा शेप देऊया. वरून थोडंसं ते काय म्हणतात, ते कुठेतरी किडीचा प्रादुर्भाव भरपूर झाला आहे आणि बऱ्याच ठिकाणी सुकत चाललं आहे. त्याच्यामुळे ते कटिंग करू, जेणेकरून नवीन बहर येईल त्याला. म्हणजे एवढं सुकं आहे, जे वेडेवाकडं वाढलं आहे त्याला कट करूया. कारण आता 4-5 फळं लागलेली, त्यातली 2 फळं चांगली निघाली. पण आता हे थोडंसं इकडचं तिकडचं आलं आहे, ते जरा कट करूया. सावळ पण तोडून टाकूया, कारण त्यांच्यामुळे हे खराब झालं आहे. आणि प्रॉब्लेम असं झाला आहे की वरती सागवान वाढल्यामुळे आता नारळाचं झाड ह्या दिशेला सरकत आलं आहे. ते पण आता वरचं झाडं तोडून, म्हणजे फांद्या तोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, ह्याला सरळ वाढायला द्यायचं आहे आणि ह्याला झुपकं करायचं आहे. हे वाकडे तिकडे वाढलेले सगळे काढून टाकायच्यात. काही दिवसांनी ह्याला बहर येईल, त्याच्या अगोदर फुटवे येतील, ह्याला आता पालवी येईल, थोडीशी पानं गळून. त्याच्या अगोदर ह्याला क्लिअर करून घेऊ. जास्त वाढायला द्यायचं नाही आहे, लेवलमध्येच ठेवायचं. ह्या 6 ते 7 फुटाच्या हाईटवर, जास्तीत जास्त ती हाईट ठीक आहे, त्याच्यावरती जायला द्यायचं नाही. त्याच्यामुळे आता ह्याला इथून कट करणार आहे मी. आता त्याला इथेच झुपका बनवणार आहे, जेवढाच तेवढा. कारण आवाडवे वाढून झाडांची पण वाढ लागते, फळं काय धरत नाही. त्याच्यामुळे त्याला छोटाच ठेवणार, जास्त वाढायला देणार नाही आहे. आज ना आहे गणपती विसर्जन आहे. जवळपास 1 किलोमीटरच्या बाहेर म्युझिक चालू आहे आणि इथे कांठळ्या बसत आहेत. तिथल्या लोकांची काय कंडिशन आहे माहीत नाही बाबा. आणि
आय थिंक हा पोलीस स्टेशनचा गणपती असेल असं वाटतं. खूप जास्त आवाज आहे इथे. आता बंद झालं म्युझिक. चला आता आपण चहा करून घेऊया. आला जिंदाबाद. चला कोरी चहा आणि बिस्किट पार्लेजी. अशा पेल्यातनं चहा प्यायची मजाच वेगळी. गोल 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 बिरा अरे बाबा. हे बघा, आज अजून 2 मागवले, कारण मला त्यांचा परफॉर्मन्स चांगला मिळाला. कारण एवढ्या पावसातसुद्धा ते चार्ज होतात आणि व्यवस्थित 4-5 तास चालतात. ते थोडे हे का घेतले तुम्हाला सांगतो. कारण हे पूर्ण ट्रान्सपरंट आहे, ह्याच्यावर कुठचीही हे नाही आहे, डिझाईन नाही आहे ग्लासवर, ज्यामुळे ह्याचा उजेड थोडा जास्त पडेल त्याच्यापेक्षा. त्याच्यामुळे मी हे घेतले, कारण हे आतल्या बाजूला बसवेन आणि ते डिझाईनचे आहेत ते साईडला बसवेन, जेणेकरून तिथं फक्त शो होईल आणि ह्याचा उजेड व्यवस्थित प्रॉपरली वाटेवर पडेल. तर चला दाखवतो तुम्हाला की जुन्याचा रिमोट याला चालतो का. म्हणजे एकाच कंपनीचे मागवलं आहे, त्याच्यामुळे कदाचित जुन्याचा रिमोट याला चालेल असं वाटतं आहे. तरीसुद्धा बघूया, कारण हा जुन्याचा रिमोट आहे. हे दोन्ही रिमोट आतमध्ये आहेत बॉक्समध्ये. ओ, यांना चालतो. आणि हा वॉर्म व्हाईट आहे, येल्लो लाईट, हे दोन्ही मिक्स आहेत. हा प्लेन व्हाईट आहे. मंडळी, तर तुम्हाला बाहेर ते रिफ्लेक्शन दाखवता येत नाही कसे लाईट पडते किंवा काय, तर इथे दाखवतो तुम्हाला. लाईट्स ऑफ करतो आणि तुम्हाला दाखवतो. वेट. ह्या बघा, आता सोलरचे हे दोन्ही लॅम्प इथे ठेवलेत. याच्यावर ऑन बटन. एकाच रिमोटवर 4ही आता लॅम्प चालतील. ओके. ही प्लेन व्हाईट लाईट आहे. त्याच्यानंतर हे 2 मिक्स आहेत, म्हणजे थोडी येल्लो आणि थोडी व्हाईट मिक्स. आणि ही वॉर्म व्हाईट येल्लो थोडीशी. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचप्रमाणे इथे हे बघा हवर्स मिळत आहेत. 2 अवर्स, 4 अवर्स, 6 अवर्स, 8 अवर्स. आणि इकडे RGB मॉडेलसुद्धा आहे, RGB ऑन. तर आता आपण ऑटो मोडवर करूया. ओके, झाले सिलेक्ट. हे बघा, ऑटो मोड केले की अंधार पडला की तुमचे चालू होतात. ओके. आणि RGB ऑन केले. ही ग्रीन लाईट आहे. आणि हे आता RGBचे मोड इकडे आहेत या साईडला. RGBचे मोड. ही ग्रीन लाईट पहिली ऑन. त्याच्यानंतर ही ब्ल्यू अँड पिंक आहे. ही रेड अँड ग्रीन मिक्स आहे. ही ब्ल्यू अँड थोडीशी ग्रीनिश मिक्स आहे याला. लाईट्स आहेत. ही प्रॉपर रेड मिक्स आहे बघा, म्हणजे कंटिन्यू कलर्स चेंज होतात स्लोली. हे बघा. आणि ही फास्ट. रेड, ब्ल्यू, ग्रीन, मल्टी कलर, तसेच हे. आणि याचा उजेड बऱ्यापैकी खोलीभर पसरलेला आहे. म्हणजे आता वॉर्म व्हाईट करतो आहे आपण किंवा व्हाईट करतो आहे, वॉर्म व्हाईटला उजेड खूप जास्त आहे, म्हणजे असं जाणवतं सगळीकडे प्रॉपरली. चला आता बाहेर ठेवून सुद्धा यांचा उजेड बघूया. चलो. मॉडेल असं आहे, हे बघा, असं मॉडेल आहे आतमध्ये. आणि हा बघा, हे ऑटोमॅटिकली चालू झालेले आहेत. जशी अंधार पडला तसे हे चालू झाले आहेत लॅम्प. आता हे जे आहेत ते ठेवणार आहे मी इथे, जेणेकरून ह्या वाटेवर उजेड राहील कायम. ते लॅम्प मी तिथे ठेवणार आहे जे रेग्युलर वॉर्म व्हाईटमध्ये आहेत. आणि जे ब्लिंकिंग होत आहेत त्यांना मी साईडला ठेवणार आहे आता. म्हणजे एक तुळशीच्या त्या बाजूला एक खांब येऊन येईल आणि हा इकडे येईल. आज लाईट नव्हती त्याच्यामुळे ते काम राहिलं आहे. तर याला इथे शिफ्ट होईल आसपास कुठेतरी असा. हा इथेच राहील, कारण इथे आता मधुमालतीची कमान येईल अशी वरती. त्याच्यामुळे अंदाज घेऊन इथे 1-2 फूट अंतर ठेवून त्याला लावणार आहे. आणि हा इथे शिफ्ट होईल असा. थोडा बाहेर जाईल. ठीक आहे, एवढ्या अंतरावर राहील असा. तिकडे तुळस असल्यामुळे जरा आतमध्ये आहे,
चला ठीक आहे, इथे पण आतमध्ये ठेवू. चला आता समोरून पण व्ह्यू बघूया. खांबावर आल्यावर तर कळेलच, पण आता पण थोडासा व्ह्यू चेक करू. आता हे आहेत दोन्ही व्हाईट मोडवर. ओके, येल्लो व्हाईट थोडासा. ओके, हे प्लेन व्हाईट, यांना पण प्लेन व्हाईट करूया. ओके, हे पण प्लेन व्हाईट झालेत. पण वॉर्म व्हाईट जो आहे ना तो छान दिसतोय. हा बघा, वॉर्म व्हाईट आहे, हा लुकला छान दिसतोय. बघा, तिकडच्या तर सगळे बाहेर गेलेत. तर आता बघा, सगळ्या लाईट्स बंद केल्यावर याचे एवढा उजेड आहे वॉर्म व्हाईटचा. बघा, एवढा उजेड आहे. त्याला पण वॉर्म व्हाईट करतो, त्याला पण वॉर्म व्हाईट केला असतो तेवढाच उजेड येणार आहे. ते सुद्धा दाखवतो, वेट. हा वरच्या लॅम्पचा रिमोट आहे. ओके, ह्याला केला, राहिला तो. आता दाखवतो. हे बघा, अंधार मग अशी पडला नव्हता प्रॉपर. आणि हे थोडे खांबावरती ठेवले ना, 5 जास्त उंचीवर नको, 5 फूट ठीक आहे. हार्डली 5 ते 6 फूट प्रॉपरली उजेड देतात. आता चेक केला 5-5.5 फुटावर ठेवून, तर प्रॉपर चेक केला मी. 5 फुटाचाच पाईप आणला आहे आणि हे जवळपास 1 फूट आहे यांची हाईट, म्हणजे ते 6 फूट होतात बरोबर. आणि मग वरच्या लॅम्पची सुद्धा लाईट आहे, तो याच्यावर पडत नाही. हे बघा, तुळशीला दिवा वगैरे लावून झाला, अंधार पडला तसा. चला आता बसूया निवांत शांत. आता काय फक्त चपात्याच भाजायच्या, त्याच्यामुळे बाकीचं तसं काय काम नाही आहे. निवांत जरा शांत बसूया इथे. आज काय बाकी चपाती वगैरे बनवतो, व्हिडिओ बनवला नाही, कारण फेसबुकला आणि इंस्टाग्रामला लाईव्ह होतो. म्हटलं कंटाळा आलेला खूप, तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर टाईमपास करता करता आज जेवण केलं. कारण गप्प राहून राहून जेवण करायला ना कंटाळा आलेला. आज जेवणाचे काही व्हिडिओ बनवले नाहीत, कारण कंटाळा खूप आवडलेला. तर इंस्टाग्राम, त्याच्यानंतर फेसबुक लाईव्ह ठेवून टाईमपास करत करत सगळ्यांशी गप्पा मारत मारत मस्त जेवण बनवलं. आता झालं जेवण, आता जेवून घेऊया आणि आवरायला घेऊया, कारण आज भांड्यांचा पसारा भरपूर आहे. आणि सगळे कामगार मीच आहे. ॲक्च्युअली पण मीच, धुणारं पण मीच, पुसणारं पण मीच, कचऱ्यावाला पण मीच. येता का मस्तीला प्रिया? कंटाळाला, एक दिवस आराम. एकच चपाती दिली, अजून एक चपाती घे. झालं आहे ना चांगलं? झालं ना, ठीक आहे. चला, आईला जेवायला वाढलं, आता आपण पण जेवण घेऊया. आज पसारा भरपूर आहे. हा हा हा, आज पसारा जाम आहे, त्याच्यामुळे आवरून घेऊया आणि पसारा आवरायला घेऊया. आज जेवण वगैरे सगळं लवकर झालं आहे, पण सगळं आवरायला उशीर होणार आहे. नाहीतर मग ते गप झोपणार, सकाळी मग बघणार काय असेल ते. आणि जमलं तर उद्या कामगार पण येणार आहेत, तुझ्या सकाळी लवकर उठायचं आहेच. सकाळीच बघू, नाही तर कंटाळाला. तर गॅसकडे ना गरम होतं, कंटाळा येतो.